हॅलो फ्रेंड्स, आज आपण आता लेक्चर नंबर 8 स्टार्ट करतो आहे आणि आजच्या या लेक्चर नंबर 8मध्ये आपण नवीन टॉपिक घेतो आहे. आपल्या टॉपिकचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड इंटेन्सिटी. बरोबर, हा दोन्ही टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत, ग्रॅव्हिटेशनल फील्ड आणि इंटेन्सिटी. इंटेन्सिटी हा टॉपिक तर खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही फर्स्ट टाईम ऐकून राहिलेत, यापूर्वी तुम्ही ऐकलंच नाही. 11th स्टँडर्डचे स्टुडंट हे सगळं फर्स्ट टाईम ऐकतात. रिपीटर्सच्या विद्यार्थ्यांना त्याचं नॉलेज आहे. आपल्याला क्लास 12thमध्ये इंटेन्सिटी फाइंड करावं लागतं. मग ते इलेक्ट्रोस्टॅटिस्टिकमध्ये, मॅग्नेटिक फील्डमध्ये पण येणार आहे ना. तर पूर्ण 12thमध्ये आपल्याला इंटेन्सिटी या वर्डसोबत खेळायचं आहे. आता आज आपण त्याचा बेसिक कन्सेप्ट समजून घेऊया. सगळ्यात पहिलं आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय होते हे समजून घ्या. पहिले ग्रॅव्हिटेशनल फील्डची एक स्टॅटिस्टिक डेफिनेशन काय म्हणते. द स्पेस अराउंड अ युनिट मास इन विच अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॅन बी एक्सपिरियन्स्ड इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फील्ड. द स्पेस अराउंड अ युनिट मास वेअर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कॅन बी एक्सपिरियन्स्ड इट इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके, समजा एक युनिट मास होतं, स्मॉल एम. नॉमिनल टेस्ट मास घेतलं मी. या स्मॉल एमची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 0 कन्सिडर करा. काय झालं माहिती आहे का, हे स्मॉल एम मास अट्रॅक्ट होत होतं या डायरेक्शनमध्ये, कंटिन्युअसली ते या डायरेक्शनमध्ये ओढल्या जात होतं. देअर वॉज समबडी हु इज अट्रॅक्टिंग दिस युनिट मास या डायरेक्शनमध्ये. आता दुरून बघितलं तर हे मास ना या डायरेक्शनमध्ये अट्रॅक्ट होत होतं. मग आम्ही थोडं जवळ गेलो आणि बघितलं तर काय झालं माहिती आहे का, आमच्या असं लक्षात आलं की या इथे ना एक मोठं मास होतं, कॅपिटल एम. एक बिगर मास होतं, कॅपिटल एम. आणि हे बिगर मास या छोट्या मासला स्वतःकडे अट्रॅक्ट करून राहिलं होतं. दिस मास वॉज अट्रॅक्टिंग दिस मास टुवर्ड्स इटसेल्फ. ठीक आहे, म्हणजे काय होऊन राहिलं, हे मास या मासकडे अट्रॅक्ट होऊन राहिलं आणि हा मास स्वतःच्या भोवती एक इमॅजिनरी स्पेस और रिजन तयार करून राहिलं. हे जे स्पेस आणि रिजन दिसते की नाही, एवढं सगळं हे इनविजिबल आहे. कसं आहे, इनविजिबल आहे, परंतु आहे. का आहे, कारण की छोटा मास या मासकडे अट्रॅक्ट होऊन राहिलेला आहे. दिस स्पेस or a region, it is called as gravitational field. याला काय म्हणायचं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणा ना माझ्या मागे, द स्पेस or a region where another mass can experience a gravitational force of attraction, that space or a region is called as gravitational field. याला आम्ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणतो. हे मास स्वतःच्या भोवती असं इनविजिबल फील्ड तयार करून ठेवतं, विच इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फील्ड. दिसत नाही हे, परंतु आहे. दिसते का तुम्हाला, नाही, परंतु आहे. मग हे टेस्ट मासचे व्हॅल्यू 0 असल्यामुळे यांनी सुद्धा स्वतःच्या भोवती फील्ड तयार केलं बरं, परंतु हे मास या मासकडे अट्रॅक्ट होत नाही. मला एकाने प्रश्न विचारला, सर तुम्ही आम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमध्ये शिकवलं होतं की फोर्सचा फॉर्म्युला Gm/m/r², म्हणजे दोन्ही मासेसमध्ये हा फोर्स असतो. म्हणजे मग या मासला पण या मासने स्वतःकडे अट्रॅक्ट करायला पाहिजे, परंतु होत नाही आहे. त्याचं कारणच असं आहे की याच्या कम्पॅरिझनमध्ये हे मास अगदी छोटंसं आहे. स्मॉल एम इज अप्रॉक्सिमेटली 0. मी एक टेस्ट मास ठेवलं. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. तुम्ही रस्त्याने चाललात, तुम्ही रस्त्याने चाललात तर तुमच्या अवतीभोवती जास्तीत जास्त तुमचे 3-4 फ्रेंड्स येतील आजूबाजूनं तुम्हाला भेटायला, अरे एक्स पर्सन आला. परंतु याच रोडनी जर एखादी सेलिब्रिटी जात असेल, फॉर एक्झाम्पल कोणती सेलिब्रिटी घ्या कोणी पण, तुम्हाला आवडणारा हिरो आमिर खान जर एखाद्या ठिकाणी उभा राहिला तर त्याच्या अवतीभोवती भरपूर लोक गोळा होतात. का, आमिर खानने तयार केलेलं फील्ड हे फार मोठं आहे
आपोआप लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. आपलं अगदी छोटं आहे, आपल्याकडे 2-4च लोक अट्रॅक्ट होतात. तर प्रत्येक मास स्वतःचं एक फील्ड तयार करत असतं ज्याच्यात दुसरे मास कॅन बी अट्रॅक्टेड. त्या स्पेस ऑर रिजनला आम्ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणतो. आहे ते इनविजिबल आहे. एवढं समजलं. दुसरी फिजिकल क्वांटिटी ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी मी सांगितलं. नाउ व्हॉट डू यू मीन बाय ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी? द फोर्स acting per unit mass in a gravitational field is called as gravitational field intensity. हे मास या मासकडे अट्रॅक्ट होऊन राहिलं तर इथे कोणता ना कोणता फोर्स काम करत असेल ना अट्रॅक्शन होण्याकरिता. हा फोर्स पर युनिट मास इन अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे I इज इक्वल्स टू F/m फोर्स ॲक्टिंग पर युनिट मास. म्हणा ना फील्ड इंटेन्सिटीचा अर्थ F/m, F/m, F/m. कोणतं पण मास स्वतःच्या भोवती ग्रॅव्हिटेशनल फील्ड तयार करतं आणि त्या फील्डमध्ये जर दुसरं कोणता मास आला तर त्याच्यावरती एक फोर्स ॲक्ट होत राहतं, अट्रॅक्टिव्ह फोर्स ॲक्ट होतं, विच इज कॉल्ड ॲज फोर्स पर युनिट मासला मी फील्ड इंटेन्सिटी म्हणतो. फील्ड इंटेन्सिटीचं युनिट न्यूटन पर मीटर. ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. मग वेक्टर क्वांटिटी आहे सर याचं डायरेक्शन सांगा. तर फील्ड इंटेन्सिटीचं डायरेक्शन इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द मास. म्हणजे जे मोठं मास असतं ना त्या मोठ्या मासच्या टुवर्ड्स द सेंटर ही फील्ड इंटेन्सिटीचं डायरेक्शन असते. ओके. म्हणजे सरळ सरळ सांगतो ना ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स त्याच डायरेक्शनमध्ये इंटेन्सिटी राहते. किंवा मी दुसरं एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो फील्ड इंटेन्सिटीचा. द स्ट्रेंथ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे किती पॉवरफुल एखादा ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे बॉ. म्हणजे एखाद्या फील्डमध्ये एखादा मास आला तर किती झपकन तो दुसऱ्या मासकडे अट्रॅक्टेड होत असेल. द स्ट्रेंथ हाऊ पॉवरफुल द फील्ड इज त्याची स्ट्रेंथ सांगणाऱ्या फिजिकल क्वांटिटीला आम्ही फील्ड इंटेन्सिटी म्हणतो. ओके. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फील्ड इंटेन्सिटी. ओके पोरो. आता मला एक सांगा आपल्याकडे फोर्सचा फॉर्म्युला याचं युनिट समजलं ना न्यूटन पर मीटर आहे कारण की सरळ सरळ बनलं. तुमच्याकडे फोर्सचा फॉर्म्युला Gmm/r². ठेवा बरं याच्यामध्ये Gmm/r² इंटू खालचा हा झाला कॅन्सल तर Gm/r². तर मला सांगा तुमच्याकडे फील्ड इंटेन्सिटीचा नवीन फॉर्म्युला आला Gm/r². मी असं म्हणू शकतो का रे फील्ड इंटेन्सिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r². हो सर म्हणू शकता. इंटेन्सिटी डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर डिस्टन्स वाढलं तर फील्डची इंटेन्सिटी कमी 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 होत राहते. डिस्टन्स कमी झालं तर फील्डची इंटेंसिटी खूब वाढ़त जाते, खूब मोटी होत रहते। आर यू गेटिंग? समझ में आ गया बच्चों? बहुत अच्छा कर रहे हो तुम लोग। फिर से एक बार देखो, पहले हमने क्या देखा? ग्रेविटेशनल फील्ड। हमारा कहना है कोई भी मास सराउंडिंग में एक इमेजिनरी स्पेस और रीजन रखता है, वो स्पेस और रीजन में अगर कोई टेस्ट मास आता है तो इट इज अट्रैक्टेड टूवर्ड्स दैट बिगर मास, वो स्पेस और रीजन इट इज कॉल्ड एज ग्रेविटेशनल फील्ड। सेकेंडली, ये जो फील्ड बनता है इसमें जो फोर्स एक्टिंग पर यूनिट मास होता है उसे हम फील्ड इंटेंसिटी कहते हैं। और ये फील्ड इंटेंसिटी हमें जो फील्ड है वो कितना पावरफुल है, कितना स्ट्रांग है, व्हाट इज द स्ट्रेंथ ऑफ द फील्ड, ये बताती है। इसका फॉर्मूला F/m आता है या Gm/r²। इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r² होता है। समझ में आ गया? ओके, हम थोड़ा सा न्यूमेरिकल्स देखते हैं इससे रिलेटेड। ओके, आता आपण ग्रेविटेशनल फील्ड इंटेन्सिटीचा आपला फॉर्म्युला निघाला होता I इज इक्वल्स टू, काय निघाला पटकन सांगा मला? F/m किंवा Gm/r²। हा आपला ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह झाला होता। म्हणजे समजा
हा तुमचा सोर्स मास आहे कॅपिटल एम, म्हणजे हा फील्ड तयार करून राहिला, हा याला मी सोर्स मास म्हणतो. हा टेस्ट मास आहे स्मॉल एम. सोर्स मासचं आणि टेस्ट मासचं अंतर स्मॉल आर आहे. ठीक आहे, तर मी म्हटलं कि व्हाट इज द फील्ड इंटेंसिटी प्रोड्यूस बाय दिस स्मॉल कैपिटल एम. इन्होंने इतना तो फील्ड किया है, तो ये वाला फील्ड रेडी है, तो ये फील्ड की इंटेंसिटी कितनी आती है, I इज इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वायर. सो इंटेंसिटी इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वायर. ये हमने देखा था. ठीक है, n नंबर्स ऑफ मासेस अगर रहते हैं, सपोज यहाँ पे n नंबर्स ऑफ मासेस है m1, m2, m2, m3 वगैरह mn, तो यहाँ की इंटेंसिटी कितनी रहेंगी, व्हाट विल बी द इंटेंसिटी, और ये वाली फील्ड की इंटेंसिटी कितनी रहेंगी अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिंसिपल. यहाँ की इंटेंसिटी, ये फील्ड की इंटेंसिटी I1, इसके वजह से I2, इसके वजह से I3, तो I1 प्लस I2 प्लस I3 अप टू IN. अलग अलग क्यों रहेंगे, क्योंकि ये डिस्टेंस R1 है, ये डिस्टेंस R2 है और ये डिस्टेंस R3 है. तो नेट इंटेंसिटी पूरे फील्ड की कितनी रहेंगी, I1 प्लस I2 प्लस I3 अप टू IN. दिस इज अ सुपरपोजिशन प्रिंसिपल भी हम लोग इससे कहते हैं. ओके गाइस, ये हमने देखा. अब मुझे आपको बताना था की बरेचदा ना परीक्षेत हा प्रश्न विचारला जातो की दोन मास दिलेले असतात, सोर्स मास, आणि त्या सोर्स मासनी माझ्या तोंडात इलेक्ट्रिकच येते, फील्ड इंटेन्सिटी 0 असणारा पॉईंट डिराईव्ह करा. तर क्वेश्चन काय विचारलं, पॉईंट ऑफ 0 इंटेन्सिटी कसा फाइंड करायचा. पॉइंट ऑफ 0 इंटेन्सिटी आम्हाला डिराईव्ह करायचं आहे. आता बघा, हा एक आमचा सोर्स मास आहे m1 आणि हा सोर्स मास आहे m2. ठीक आहे, हा सोर्स मास, हा m1, हा सोर्स मास m2. या दोन मास मधलं डिस्टन्स आपण d नी कन्सिडर करू, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स d. या मासने इथे कुठेतरी एक पॉइंट P कन्सिडर करा, इथे टेस्ट मास m0 ठेवा. या मासने स्वतःचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड तयार केलं, इथपर्यंत आहे, आणि या मासने स्वतःचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड तयार केलं, इट इज लाईक दिस, इथपर्यंत हे याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. म्हणजे हा जो पॉइंट P आहे ना, इथे नेट ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 आहे. किती आहे, 0. मी म्हणतो इथून इतकं डिस्टन्स पोरो तुम्ही x कन्सिडर करा, तर हे डिस्टन्स काय होईल तुमचं, d मायनस x. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. क्वेश्चन विचारला, फाइंड पॉइंट ऑफ 0 इंटेन्सिटी. लेट पॉइंट P वेअर द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू 0. आता बघा, हा टेस्ट मास ठेवला, हा या डायरेक्शनमध्ये अट्रॅक्ट होईल आणि इकडे या डायरेक्शनमध्ये, म्हणजे इथली इंटेन्सिटी I1 आणि इथली इंटेन्सिटी I2. आता दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये असल्यामुळे मॅग्निट्यूड सेम बट डायरेक्शन अपोजिट, तर I1 एक मायनस I1 प्लस I2 इज इक्वल्स टू नेट इंटेन्सिटी इथली किती आहे, 0. ओके, मायनस I1 काय, मायनस GM अपॉन आर स्क्वेअर, म्हणजे आर काय आहे इथे, एक्स स्क्वेअर, इज इक्वल्स टू मायनस GM, हे M1 M2 मायनस नाही प्लस अपॉन D मायनस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे तिकडे पाठवून द्या, GM1 अपॉन एक्स स्क्वेअर is equals to GM2 upon D minus x whole bracket square. GG cancel, taking square root on both side, म्हणजे under root M1 upon x is equals to under root M2 upon D minus x. हला याला तिकडे पाठवून द्या.
अंडर रूट m1 अपॉन अंडर रूट m2 इज इक्वल्स टू x अपॉन इन ब्रॅकेट d मायनस x. ठीक आहे. ओके, काय करू शकतो मी आता सांगा बरं. याला इकडे पाठवून द्या. x काढायचा आहे ना आपल्याला, x काढायचं आहे. आपण नाही थोडं याला उलटं घेतो, मी लक्षात घ्या, थोडं उलटं घेतो. याला इकडे पाठवून देतो आणि याला खाली पाठवतो. म्हणजे d मायनस एक्स अपॉन एक्स इज इक्वल्स टू अंडर रूट m2 अपॉन अंडर रूट m1. हा x सेपरेट करून टाका. d अपॉन एक्स मायनस एक्स अपॉन एक्स इज इक्वल्स टू अंडर रूट m2 अपॉन अंडर रूट m1. एक्स एक्स कॅन्सल, म्हणजे d अपॉन एक्स माइनस 1 इज इक्वल्स टू अंडर रूट m2 अपॉन अंडर रूट m1. ये उधर भेज दो. d अपॉन एक्स इज इक्वल टू अंडर रूट क्या है भाई, बोलो ना जल्दी से, m2 अपॉन अंडर रूट m1. ये -1 आएगा तो +1, क्रॉस मल्टीप्लाई करो. d बाय एक्स इज इक्वल्स टू अंडर रूट m2 प्लस अंडर रूट m1 अपॉन अंडर रूट m1. इसको इधर भेज दो, ये सब फंक्शन इधर भेज दो. d अंडर रूट m1 अपॉन अंडर रूट m2 प्लस अंडर रूट m1 इज इक्वल्स टू x. इसका मतलब क्या हो गया, d अंडर रूट m1 अपॉन अंडर रूट m2 प्लस अंडर रूट m1, इतने डिस्टेंस पे बिकॉज ऑफ दिस टू मासेस यहाँ का नेट फील्ड इंटेंसिटी 0 रहेगा. दिस इज कॉल्ड एज झिरो इंटेन्सिटी पॉइंट. काय म्हणतात याला, झिरो इंटेन्सिटी पॉइंट. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे दोन मास घेतले मी, एक m1 मास आणि m2 मास. यांनी स्वतःचं फील्ड तयार केलं इथपर्यंत, यांनी स्वतःचं फील्ड तयार केलं इथपर्यंत. इथलं नेट फील्ड किती राहील, 0. इथची फील्ड इंटेन्सिटी I1, इकडची फील्ड इंटेन्सिटी I2. बोथ आर अपोजिट आहेत, एकमेकाचं डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजे -I1 प्लस I2 इज इक्वल्स टू 0. टोटल इंटेन्सिटी आपण सुपरपोजिशनने बघितलं, मी व्हॅल्यूज ठेवलं, जी कॅन्सल केलं x. आता मला x ची व्हॅल्यू मिळाली तर d मायनस एक्स इकडनं पण व्हॅल्यू मिळेल. हो सर, दिस इज कॉल्ड एज झीरो इंटेंसिटी. समझ में आ गया, समझ में आ गया टॉपिक. हमने क्या देखा, ग्रेविटेशनल फील्ड और फील्ड इंटेंसिटी. उसके बाद हमने ये थोड़ा NCERT का टॉपिक देखा है. जरा नाही समजलं तर पुन्हा एकदा करा आणि हे डेरिवेशन सॉल्व करून मला आपल्या ग्रुपवरती अपलोड करा. यानंतर आपण ॲप्लिकेशन्स ऑफ फील्ड इंटेन्सिटी, वेगवेगळ्या पॉईंटची इंटेन्सिटी कशी फाइंड करायची आहे, हा टॉपिक आपण शिकणार आहे. ओके, चला, थँक्यू.